काकू चहा घ्या. सो नाईस टू मीट यू. आजी तुमची नात बलती गुणी आहे बर का. घ्या ना. काय का पोरी, तुझे उरले सुरले कपडे गेले कुठं? हा, आमच्याकडे असे चवणे बावणे कपडे घातलेले चालत नाही बरं. हा, सांगून ठेवतो. नील, तुझे बाबा किती अपमान करतात माझा. माझ्या स्वातंत्र्यावर घाला घालू बघतायत. मला बंधनात टाकतायत ते. आपलं प्रेम गेलं खड्ड्यात. घे ना. आई ग, नील, का चटका बसला? आत ये तिकडे, नळाखाली तू ये पटकन ये. चल. नील, व्हॉट्स रॉंग विथ यू? असं बावचळल्यासारखं का वागतोयस? काही नाही. काही नाही. कसं? काहीतरी डोक्यात चाललंय ना तुझ्या. खरं सांग, काय विचार करतोस? ऍक्च्युली तू ह्या अशाच कपड्यात बसलीस ना, कदाचित नाना फाटकन बोलतील तुला काहीतरी. मला का? अगं म्हणजे तू हे थोडे नाही का असे तोकडे कपडे घातलेस ना. नाही, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण नाना आणि मी तुला सांगितलं तर तू मला फटकन काहीतरी बोलशील. माझं ठरत नाही नक्की कोणाच्या शिव्या खायच्या ते. तू गप यार. याच्यावर मी तुला का शिव्या देऊ? सॉरी, म्हणजे मला आधी लक्षात आलं असतं तर पॅन्ट चेंज करून आले असते. मी चेंज करून उद्या सांगतो. ऐक ना, अजून एक लोचा झालाय. काय? नाना म्हणतायत इकडून वाड्यावर जाऊया म्हणून. मग बेस्ट की, येऊन जा त्यांना. माई मावशी तर सॉलिड खुश होईल. आणि नाना माझ्या तंगड्या तोडून गळ्यात टाकतील त्याचं काय? म्हणजे तिकडे जाऊन त्यांना कळणार नाही का अनामिका मॅम आणि सौरभ सर लग्नाशिवाय एकत्र राहतात म्हणून लिव्ह मध्ये? मग ते जर त्यांना कळलं तर काय प्रॉब्लेम आहे? आणि नाही, मम्मा माझी आहे, सौरभचा आणि तुझा काहीच संबंध नाहीये. त्यांना कळलं तर काय जाणार आहे? हा बरोबर आहे तुझं. त्यांना कळलं तर काय जाणार आहे? नानांचं माहित नाही, तूच तुझ्या तंगड्या गळ्यात लटकवून पडणार आहेस नील. असा आमचा नील आपटायचा. एकदा तो हे इथून धावत सुटला. धावता धावता तो भिंतीवर पडला का माणसावर पडला का काही समजायचं नाही त्याला. एकदा तो पळत पळत हसत गेला दाराच्या बाहेर. मग रस्त्यावर जाऊन त्याला समजलं का आपल्या मागं पळणारे तर मागच राहिले ना. तसाच सुटला धावत आणि पडला नाही विहिरीत. अशी गैरी हिर हो. अहो तुम्ही पण ना, आणि वीर म्हटलं की मला ते ध्यानात येतं. हा ते हो. हा ते. तुम्ही दोघच जण काय असताय? आम्हाला पण सांगा की, आम्ही पण हसू ना. अहो नील, चड्डी, पाणी, नाडा. तो किस्सा जरा वेगळा आहे. ए भाऊ, अरे नील, अरे जरा बाहेर ये ना भाऊ. नील, आजी अशा मस्त गप्पा मारीस ना, लय भारी. तर तुला मला किस्सा सांगित रे मी त्यांना. कोणता? चड्डीचा. अहो नाना काय आहे? हा तर आहे ना, नील एकदा धावत धावत गेला आणि पडला ना भाऊ येरीत. आता येरीत पडला तर त्याची आई पडली काळजीत. त्याच्या मागे धावते 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 आणि पाहते तर पोरग पाण्यात पोहून राहिलं. त्याच्या मागं मी धावतोय माझ्या मागं त्याची आजी धावती आणि आजीच्या मागं समजा शेजारच्या बायका आणि त्यांच्या बरोबर 10 पोरं. आता 5-10 मिनिटांना समजा गाव जमा झाला. पाहतो तो पोरा पोहून राहिला. म्हणलं या पोराचं तर एक नाही 2 नाही. म्हणलं बाबा जरा ये ना वरती. म्हणे हा थोडा पोहतो. तर म्हणलं किती वेळ याची वाट पाहावा. आणि मग शेवटी समजलं का धावता धावता याचा नाडा झाला सैल आणि चड्डीच गेली वाहून. ती पिंकी अजून याले नागा पैलवान म्हणूनच हाक मारते. नको ना यार. ओके सॉरी. नागा पैलवान.
अहो नाना काय बोलताय तुम्ही हे? अहो हे तर काहीच नाही. आई बस तुम्हाला माई मावशीकडे जायचं ना, चला निघूया आपण. अरे बसू दे की थोडा टाइम. रमाजी आता आम्ही तुमच्या जवळ बसलो तर तुम्हाला काय हरकत आहे का बुवा? माझी काय हरकत असणार आहे, उलट मजा येते की. एवढी हसलीच नव्हते मी कितीतरी दिवसात. हसा तुम्ही सगळे माझ्यावर हसा, माझी मजा करा. अगो बाई रुसलास का काय तू? मग काय आजी, नानांना कळतच नाही कुठे काय कसं बोलायचं ते. मग तुला मला तो किस्सा सांगू का? बतांग ना. अहो नाना नको ना आता. चला चला निघूया आपण. आई नाना चला चला. आजी येतो. हा. किती गोड दिसतेस ग. नमस्कार करते. सगळं तुझ्या मनासारखं होते बरं. अगं तू कशाला कपडे बदलून आली? आम्ही काय बोललो का? मग नाही तसं नाही काकू, पण राहू दे राहू दे. अगं मी तुझ्यासाठी हे मिठाई आणि चिंचेचं पाकिट, आमची आंबट गोड आठवण राहू दे तुझ्याकडे. थँक्यू. नाना नमस्कार करते. अरे नको नको, आशीर्वाद आशीर्वाद. बेटा मस्त गैरा काम करायचं. हा आई बापाचं नाव मोठं करायचं, मोठं नाव करायचं खानदानना. रंजना आशीर्वाद घेऊन आजीचा. सुखी राहा सुखी राहा. चला उशीर होतोय, जायचंय आपल्याला. अनामिका मॅडम आहेत का? दिसतात का? नाही. मग नाही आहेत ना. चिडताय कशाला सर? मला वाटलं इथं असतील म्हणून विचारलं. नाही आहेत. बरं. पटवर्धन. येस सर. अरे मिस अनामिका कुठे आहेत? सर त्या मुंबईला गेलेत ना. अरे हो बोलले होते मला. राईट राईट राईट. बरं परत कधी येणार आहेत? अहो सर. हा 1-2 दिवस लागतील असं म्हणाले होते मला, आठवलं. एनिवे कंटिन्यू. सर ऐका ना, ते मिस अनामिकांबद्दल सगळे येऊन येऊन मला का विचारतायत? मग कोणाला विचारणार? नाही म्हणजे विचारायला सगळे माझ्याच केबिन मध्ये येत आहेत म्हणून एक. मग अजून कोणाच्या केबिन मध्ये जाणार? नाही त्यांचं टेबल ना बाहेर वेगळं, त्या बसतात ना तिकडे बाहेर. अरे पटवर्धन, पण त्या बऱ्याच वेळा इथेच असतात नाही का? तुमच्यात जी केमिस्ट्री आहे ना ती फक्त तुमच्यातली नाहीये. ऑफिसला सगळं माहिती आहे. मिस अनामिकांना तुझ्या केबिन मध्ये शोधायचं आणि तू नाही फोन उचललास तर त्यांना फोन लावायचा. हो सर. पटवर्धन अरे स्पष्टीकरणाची गरज नाहीये रे. उत्तम जोडी आहे तुमची. तुम्हाला बजावून ठेवतोय मिस अनामिका. बऱ्या बोलानी लवकर परत या. आज मी तुम्हाला जरा जास्तच मिस करतोय. थँक्यू राधा, हसवलंस तुम्हाला. हा ठीक आहे ठीक आहे. असे टोमणे मारत असतोस तर सतत मला. बघ मी सतत किती मदत करतो तुला, तू ही करत जा वगैरे. बरं ऐक ना,
मला तुला कपडे बदल असं नव्हतं सांगायचं. का वाईट दिसते का मी? नाही नाही, छान दिसतेस. छान दिसते. हा म्हणजे नॉर्मल नेहमीसारखी छान दिसतेस. बर चल निघ आता, आई नाना थांबलेत बघ. मला ते टेन्शन आहे ग, त्यांना जर लिव्हिंगचं कळलं ना तर गडबड होईल सगळी. का माहित का, पण मला खरंच नाही वाटत की त्यांना कळलं जरी तरी काही प्रॉब्लेम. कशावरून? लेट्स जस्ट से माझं मन सांगतंय मला. तर या परत आलात की. हा नक्की. अरे निघाले ना ते. रमाजी, हे नीलच्या ठरवायला आलेलं म्हणलं, जुडलं कुठं तर उरकून टाकू बा. एक चांगली इंजिनियर मुलगी आहे, स्थळ आहे तिचं, इथलंच आहे पुण्याचं. आणि पुण्या म्हणलं त्याला तर आवडणच ना. जुडलं का पत्रिका पाठवतो, या बार का लागणार. वल्ले, ए वल्ले, आले आले. अय्या साजूक तू पण एवढं कशाला घालताय? अगं काय झालं माहितीये का, ते नीलचे आई बाबा येणार आहेत ना, मग त्यांना चांगलं चुंगलं करून खायला घालायला नको का? म्हणजे त्यांना कळेल नीलला सुद्धा इथे चांगलं खायला मिळतं, त्याला काही त्रास नाही होत. हो कशाला पण नाही, म्हणजे अहो तो काही जावई आहे का त्याची एवढी खातिरदारी करायला? अगं पण म्हणजे कसं असतं ना, आई बाबा लांब असतात ना, मग त्यांना हे आपल्या मुलाचे इथे हाल होत नाही, त्याला काही त्रास होत नाही, हे सगळं प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्याशिवाय चैन पडत नाही ग. अहो पण त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी नीलचे वर आलेले गाल तरी दिसत असतील ना. तुला मूल झाल्याशिवाय हे तुला कळणार नाही ग. बरं हे बघ, तू ना जरा हॉलचा पसारा आवरून ठेव, म्हणजे सोफ्या पण जरा झटका मार. आणि हे बघ, किचन मध्ये जर काही भांडी पडली असतील, कब्बशा पडल्या असतील तर जरा विसळून ठेव. आणि पाण्याचे तांबे भरून ठेव बरं का. मी हाक मारीन तेव्हा लगेच पाण्याचे तांबे घेऊन ये. हा अगं बाई, रिक्षा थांबली वाटतं. आले की काय ते, मी जरा बघून येते. हा तू जरा इकडे लक्ष ठेव. हा बघते. सगळी कामं मीच करते. पुण्याला जाऊ बाई जाऊन बसल्यात मुंबईत. काम चुकार कुठली करतेय मी, सगळी कामं करतेय. हे चपला काढा इथे. या ना, आहे ना, या ना. हा आमच्या माईमावशीचा वाडा. मी रोज जेवायला इथंच येतो आणि डबा पण इकडनंच देतो. बिलकुल घरच्यासारखं वागवतात मला इथं. का रे भाऊ, कितला मोठा वाडा. आपल्या सका पाटीलना बी असाच शे. सका पाटील शेनेटी तो मोठा शे आवाडा. या या. कसा झाला प्रवास? एकदम झकास. वल्ले, पाणी घेऊन ये गा. असू द्या असू द्या असू द्या. काय नाही मावशी, आमचं पोर इतक्या दूर राहतंय घरापासून. ते काय खास, कसा राहास, कोण लक्ष ठेवत त्याच्यावर. जातंय काय या म्हातारीला लक्ष ठेवायला? दुसरं कामच काय, सगळ्यांवर नुसतं लक्ष ठेवायचं. दिसेल तिथे ना खूप असते. ऐक ना आई, तू नॉर्मल मराठीत बोल ना, माईमावशीला कळेल असं. अरे असू दे रे, आई काळजीपोटी बोलते. भावना समजल्या ना की सगळं समजतं. यांच्या शेतीपायी, कामधंद्यापायी सारखं असं पुण्याला नाही ना होत यायला. त्याचं कसं आहे मावशे, पोराने गाव सोडले तसं आपल्याला नाही ना करता येत.
आपण जिथं वाढलो तिथंच राहणं पडतं ना, आणि आपला तर धर्मच आहे तसा. हा अहो चालायचंच, नवी पिढी नवे विचार. पण तुमचं पोरग गोड आहे हा, फार गुणी आहे. आम्हाला सगळ्यांना अगदी खूप छान जीव लावलाय त्याने. अहो माझी तर अगदी माझा नातू असल्यासारखी सगळी कामं करतो. अहो इथेच काय बोलत बसले, या या आत या. वल्ले पाणी घेऊन ये गा, या 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 ना या. बसा बसा. मावशे, बाकी वाडा गायला भारी ठेवला हा तुम्ही. अरे नील बस ना. अगं माई मावशी, बस ये बस बस. वल्ले हो. अगं हे काय 2 ग्लास काय आणले, नीलसाठी पाणी नाही आणलंस? अहो आता तुम्हीच म्हणालात ना नील अगदी नातवासारखा आहे, स्वतः उठून घेईल की काय रे नील? ह्या कोण? हा अगं बाई, मी सगळ्यांची ओळख करून द्यायची राहिली. या वाड्यात मी आणि माझे 2 भाचे राहतात. धाकट्याचं लग्न झालंय, त्याची बायको ही पुष्पवल्ली. आणि मोठ्याने आताच. आई ऐक ना, चल तुला वाडा दाखवतो. अरे काय तुम्ही मध्ये मध्ये करत नाही, मोठे बोलतायत ना, दिसत नाही का तुला? राधा, काय वनील साहेब, तिकडे बंगल्यावर काही विसरलं का तुम्ही? हा तू ना चिकनावर नाही काय? ती पोरगी इथं आली ना, काय विसरलं काय माघारी? नील पिशवी नाही 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 नाना, काही राहिलं नाहीये, मी अशीच आले. म्हणजे ते आई पण नाहीये आणि मी ऑफिसला पण बुट्टी मारली ना, त्यात नीलचा कार्यक्रम आहे, तर म्हंटल मी पण येते, नाही का? ये की केव्हा ये. तू काय तुझी आई काय टपल्या का आमच्या घरात घुसायला? अगं राधा, हे जसं तुझ्या आईचं घर आहे तसं तुझंही आहे नाही का? आईच्या ना ऐका ना, तो कार्यक्रम वगैरे करायलाच हवाय का? हे नील असं कसं? मला वाटलं तू एक्साइटेड असशील कार्यक्रमासाठी, म्हणजे मला तरी बघायचंय. हा कसला कार्यक्रम नील? काही नाही माई मावशी. ह्या पाय मावशी, हावनीला आता 24 वर्षानं वय गावा, मग हयात कधी लागायली त्याले? हा आणि त्याच्यावर काही जबाबदारी नको का? म्हणून मी म्हणतो हिच्या घरच्याची सोयरी झाली म्हणजे चांगलंच होईल बुवा, बाकी काय. एक पुण्यात नोकरी करणारी मुलगी आहे, तिनं आणि नीलला भेटावं आणि ठरवून टाकावं बघा. अहो मग चांगलं आहे तो कार्यक्रम, आपण इथेच करूया ना या वाड्यात. अहो काहीतरीच काय मावशी, आजकाल ते पोरं भेटतात की बाहेर काफी पिवाले कॅफेमध्ये, तिथंच कार्यक्रम करावा म्हणून. अहो कशाला पण, म्हणजे एवढं तुमचं हक्काचं घर पुण्यात असताना इकडे तिकडे कशाला, इथेच करूया. हो तर अगदी हक्काचं घर आहे. आणि तसंही नील म्हणतच असतो ना, माझं हक्काचं घर, माझं हक्काचं घर. खरं तर नीलच काय, येणारा जाणार प्रत्येक माणूस म्हणत असतो माझं हक्काचं घर आहे, हो की नाही माई मावशी? नाही म्हणजे तुम्हाला सांगते, आमची माई मावशी इतकी माया लावते, की माया लावते की काय विचारायची सोय नाही. हो ना? तरी पण मावशी नको. मग तुम्ही परत कधी मला म्हणायचं नाही हा, तुमच्या लेकाला मी घरच्या सारखी मायाच करत नाही म्हणून. मावशी काय लाजवायला आम्हाला? हा बरं ठीक आहे, मी तयारी करते. तुम्हाला त्या मुलीला काही निरोप द्यायचा असेल तर द्या. नील, अरे तिला आपला इथला पत्ता दे बरं का. हा वल्ली, राधा चला मला मदतीला चला, तयारी करूया आपण. चला चला चला, माझी मज्जा येणार आहे आता. चला ग. पोरापोरी एकमेकाला पसंत पडले पाहिजे हो. आपल्याला काय, आपण म्हणू जुडलं जुडलं तर जुडलं, पण निभावायचं ते यांना आहे ना. हो ना, अगदी 200% खरं आहे. नाना मी आलोच हा. काका येतो. हे विर्या, अक्कल आहे का रे तुला? एकतर मी पित नाही आणि तुम्हाला पार्ट्या पण माझ्याच होमवर्क करायच्या असतात. जाताना सगळं नीट आवरून जा, होतं तसं. आठवतंय ना? हा ठीक आहे.
बरं आहे बाबा एका मुलाचं, स्वतःच्या पसंतीची मुलगी मिळते कुठलेही कष्ट न करता, आई नानांना आवडेल अशी, स्वतःला आवडेल अशी, नाही का? मला नाही आवडली ती. का? तिच्यात काय वाईट आहे? हे तिच्यात काही वाईट नाहीये, पण माझं प्रेम नाहीये तिच्यावर. मग दुसऱ्या कोणावर आहे का?